मोशी इथल्या दुर्घटनेमध्ये विजय सपकाळ हे जे शेवटचे 3 लोक सुखरूप बाहेर काढण्यात आली रात्रीच्या वेळेस, त्यामध्ये त्यांचा समावेश होता. त्यांचा पाय जो आहे तो स्लॅबच्या खाली अडकलेला होता. नेमकं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये काय चाललं होतं, त्यांचा अनुभव कसा होता, त्यांच्या मनामध्ये कोणकोणते विचार होते, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. खरं तर खूप भयानक अशी ही घटना आहे. काय नेमकं घडलेलं होतं आणि काय घडलं त्या, आणि तुम्ही काय करत होता त्यावेळेस? आम्ही ॲक्च्युली लंचसाठी सगळे कॅन्टीनमध्ये बसलेलो होतो. आमच्या समोर बसलेले होते आमचे एक जण कलीग. ते बोलले की जो आहे कचरा, जी लँडफिल आहे ती कोसळायला लागली. त्यावेळेस आम्ही लगेच ॲक्शन घेतली. तसंच जेवण सोडून आम्ही पळायला लागलो. आणि मागणं कचऱ्याचं प्रेशर आणि हाईटच एवढी होती की बिल्डिंगला पूर्ण त्या कचऱ्याने ढकलून दिलं पुढं. आणि त्याच्यामध्ये आम्ही दबलेलो आतमध्येच. पूर्ण अंधार झालेला, काही दिसत नव्हतं आम्हाला. त्याच्यामध्ये माझा पाय म्हणजे स्लॅब जो बीम आहे, बीम खाली अडकलेला, त्याच्याखाली म्हणजे हे होते प्लायवूड वगैरे होते. त्याच्याखाली परत ग्रेनाईट, परत त्याच्यामध्ये पाय आणि त्याच्यामध्ये माझा ग्रेनाईटमध्ये दोन्हीमध्ये माझे पाय फसलेले होते एक. आणि खाली ग्लास डोअर फुटल्यामुळे मी पूर्ण ग्लासच्या तुकड्यांवरती झोपलेलो होतो त्यावेळेस त्या क्षणी. तर रेंज तर नव्हतीच, काही अपेक्षा नव्हती. पण मी एक शेवटचा एक सेल्फी काढून ठेवला होता आणि वाईफला मेसेज केला होता की ॲडमिन बिल्डिंग पडली आहे आणि मी त्याच्याखाली दबलो आहे, तू ये. रेंज नसल्या कारणानं तो मेसेज काही पोहोचू शकला नाही. 6-7 वाजता रेस्क्यू टीम आमच्याजवळ आलेली स्लॅब तोडून. त्यांनी सिच्युएशन बघितली, आम्ही खूपच दबलेलं असल्यामुळे ते एअरबॅगमुळं वगैरे ते घ्यायला गेले होते. तुम्ही अडकला होता त्यावेळेस तुला कधी वाटलं की आपण याच्यातून वाचू, आणि नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं होतं? कारण सगळा अंधार होता, कचरा होता, तुझा पाय अडकलेला होता. ॲक्च्युली माझ्या खाली एक जण अडकलेला होता. त्याचा फक्त हात आणि तोंडच बाहेर होतं आणि त्याच्या बाजूला पूर्ण टाईल्सचे तुकडे आणि त्याच्या कमरेवरती कॉलम पडलेला होता. तो जेवढ्या वेदना मला होतं ते त्यालाही होत होतं. आणि माझ्या ज्यावेळेस पाय दबलेला होता त्यावेळेस काय माहिती नाही, काय देवाची कृपा झाल्यासारखी थोडंसं वजन खाली आलेलं. पण मला असं वाटलं मी आता पूर्ण दबणार आहे काही मिनटामध्ये. पण ते पायावरचं जे वजन ॲटोमॅटिकली 1 इंचाने पुढे सरकलं. मी जिप्समचे जे बोर्ड होते तोडले आणि माझा पाय ओढून घेतला. आणि एका साईडला जात होतो तो मुलगा जो होता तो खाली होता खड्ड्यामध्ये. मी इकडून सोफा होता, सोफ्यावरनं सरपटत गेलो. त्याच्या जवळचे जे प्लायवूड वगैरे होते त्याच्या घशात दगड अडकलेला होता, त्याचं रक्त येत होतं घशातनं पूर्ण. तो काढण्याचा प्रयत्न केला पण म्हटलं माझ्या एकट्याकडून जमणार नाही. मी परत ते रेस्क्यू टीमकडे गेलो. त्यांना सांगितलं की तुम्ही पटकन खाली आहे. ते दोघं अर्ध्या तासाच्या वर जगणार आणि अजून एक जण पलीकडे होता पण तो दिसत नव्हता मला. साधारणतः किती वाजता म्हणजे तुला मदत मिळाली आणि कसा बाहेर काढला रेस्क्यू टीमनं? 7 वाजता ते येऊन गेले. ते एअरबॅगसाठी वगैरे प्रोव्हिजन म्हणजे त्यांनी ठेवून दिलेलं होतं, पण ते आय थिंक डिस्टन्स असल्यामुळे तिथे एअर भरला गेली नाही. मग त्याच्यानंतर 4 तास म्हणजे 3-4 तास झाले होते. त्यांचा आवाज वगैरे अधूनमधून येत होता, असा काहीतरी काम चालू आहे. मीच माझ्या प्रयत्नाने थोडंसं पाय ओढून वगैरे गेलो वरती आणि त्यांना आवाज दिला. जिथून त्यांनी तोडलं होतं रेस्क्यू करायचं काम चालू आहे त्यांना आवाज दिला, मोबाईलची लाईट दाखवली त्यांना. परत खाली मी परत त्या माणसाजवळ आलो तिथं, त्या माणसांना वाचव म्हणून. असं ते बोलले तुम्ही आधी वरती या, आम्ही त्यांना वाचवतो म्हणून. पण थोड्या वेळात काय झालं, त्या कचऱ्यामध्ये मिथेन अमोनिया गॅस असल्यामुळे मी तिथं अनकॉन्शियस झालो. आणि मग त्यांनी मला तिथूनच उचलून घेतलं वरती. आणि हॉस्पिटलमध्ये वगैरे आलो त्यावेळेस मला 1-2 पर्यंत काही सुचत नव्हतं, म्हणजे कॉन्शियस होतं. बायकोला मेसेज केला होता, नंतर तू वाचला, त्यानंतर बायकोशी काय बोलणं झालं, कशा भावना तू व्यक्त केल्या? माझा ॲक्च्युली माझा फोन वाचलेला होता. शेवटच्या 1-2 तासामध्ये माझा फोन माझ्या खिशातनं बाहेर निघाला. मग माझ्या मित्राकडे फोन गेलेला. माझे मित्र बरीचशी मंडळी बाहेरच होती. तर त्यांनी माझ्या वाईफला सांगितलं की ते सुखरूप बाहेर निघाले, तुम्ही काळजी करण्यासारखं काही नाही. माझी 3.5 वर्षाची मुलगी सुद्धा तिथं रात्री 11 पर्यंत तेवढ्या थंडीत पावसात
ते उभे होते, पण त्यांना धीर दिला. तिची ऑफिसची टीमही सोबत होती, माझे मित्र होते बरेचसे. त्यांनी धीर दिला, तुम्ही घरी जा, काय अपडेट असेल तर आम्ही तुम्हाला कळवतो. मग त्यांनी ते कळाल्यानंतर एकूण पहिली भेट झाली बायकोशी समोरासमोर, त्यावेळेस काय भावना होत? भावना मी काहीच नाही. पहिले ती बोलली ही असं कसं झालं, तर त्यावेळेस माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, वाईफच्या डोळ्यातनं पाणी आलं. वाईफ बोलली तरी पण तुम्ही आम्हाला सोडून दोघांना निघाले होते. म्हटलं नाही, मी देवाला भेटूनच आला असं म्हणायला काही हरकत नाही. एकंदरीतच अतिशय भावनिक असे हे प्रसंग आहेत. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.